सालावादप्रमाणे यावर्षी देखील आमच्या घरी बाप्पांचं आगमन झालेलं आहे. आज आमच्या घरचे सर्व सदस्यांच्या सोबत आम्ही बाप्पांचं स्वागत केलं. पालखीमध्ये बाप्पांना आणलं आणि आणल्यानंतर त्यांची आज इथे आम्ही प्रतिष्ठान केलेली आहे. आजपासून सातारा जिल्ह्यामध्ये सर्व घरोघरी आणि सार्वजनिक मंडळ एकत्रितपणे गणरायाचं आगमन करत आहेत. त्याचबरोबर सातारामध्ये सर्व भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी बाहेर पडत आहेत. सर्व भाविकांना सातारा पोलीस प्रशासनाकडून गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर सातारा पोलीस प्रशासन या संपूर्ण कालावधीमध्ये रस्त्यावर आहे. आमचे घरं, आमचे कुटुंबातल्या लोकांना सोडून आम्ही रस्त्यावर या बंदोबस्तासाठी हजर राहणार आहे, जेणेकरून सर्व भाविकांची जी सोय आहे ती होणार आहे. याच्यामध्ये सर्व भाविकांना पोलीस प्रशासन म्हणून आम्ही आवाहन करतोय की या बंदोबस्तामध्ये आपण आम्हाला सहकार्य करावं, जेणेकरून सर्व खास करून महिलांना, मुलींना, ज्येष्ठ नागरिकांना दर्शन करायला कुठली अडचण येणार नाही. सार्वजनिक लेझर लाईट असते किंवा डॉल्बीच्या, त्या कशा पद्धतीने असणार आहेत? याच्यामध्ये आम्ही खूप कडक नियमावली यावेळी काढलेली आहे. ध्वनीचे जे मर्यादा आहे ते पूर्णपणे त्याची अंमलबजावणी व्हावी याच्यासाठी त्याची प्रसिद्धी फार मोठ्या प्रमाणात आम्ही केलेली आहे. सर्व डीजे मालक, चालक यांची मीटिंग घेऊन या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितलेल्या आहे. त्याचबरोबर लेझर, प्लाझ्मा ह्या गोष्टींवर पूर्णपणे आम्ही यावेळेस बंदी घातलेली आहे. सगळीकडे पोलीस प्रशासन आणि एक अंमलदार आमचा जो आहे, एक अधिकारी जो आमचा आहे, तो रस्त्यावर ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी यावेळी लोकांसोबत आहे. परंतु आमचा जो प्रयत्न असणार तो समन्वयाचा असणार आहे. परंतु जर एखाद्या ठिकाणी ह्या गोष्टींचा समन्वयामध्ये पालन झाला नाही तर नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.